रामकृष्ण हरी सर्वांना, माझं नाव किशोरी। मी सध्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गुजरातला आलेली आहे आणि परिक्रमा तर झाली आहे। दुसरा दिवस आम्ही ठेवला इथलं बाकीचं फिरायला आणि आता सध्या मी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे। केवढा मोठा स्टॅच्यू आहे बघा। आता आम्ही पायाच्या इथे आहे फक्त त्यांच्या, तर वरती जाणार आहे। फक्त तुम्हाला इथला आवाज दाखवायचा होता। हा ब्रॉन्झचा स्टॅच्यू आहे आणि तुम्हाला जर आवाज येत असेल तर बघा, हा संपूर्ण ब्रॉन्झने बनवलेला आहे आणि बरेच भाग ह्याचे हिरवे पण पडलेले आहेत। आता मगाशी होता आपण स्टॅच्यूच्या फुटच्या इथे आणि आता आपण चेस्ट साईजच्या इथे आलोय आणि वरतून व्ह्यू बघा। हा पुढे सरदार सरोवर डॅम दिसतोय आणि ही नर्मदा नदी। इतका सुंदर व्ह्यू आहे। तर सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू पाहिल्यानंतर आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यूच्या एकदम पायथ्याशी, जिथे आहे ही खूप सुंदर आर्ट गॅलरी। त्या बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या, जसे की हे स्ट्रक्चर्स आणि खूप सारे गोष्टी डिस्प्लेला लावल्यात ज्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिलेली आहे। आणि ह्याच आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला एक असा सेक्शन भेटेल जिथे तुम्हाला सगळं काही लोकल, म्हणजे लोकल बायोडायव्हर्सिटी, लोकल कल्चर, लोकल ट्रेडिशन्स आणि लोकल लोकांबद्दल खूप सविस्तर माहिती भेटणार आहे। आणि हो, फक्त एवढंच नाही तर इथे आल्यानंतर तुम्ही जंगल सफारी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नर्मदा आरती आणि लेझर शो सुद्धा बघू शकता। पण ह्या वेकेशन्स मध्ये हे सगळं आपल्या फॅमिली सोबत एका दिवसात कसं फिरायचं हे माहिती नसेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये येणाऱ्या डिटेल्ड आयटनरीसाठी एक्सप्लोर विथ किशोरीला नक्की फॉलो करा।